राऊसाहेब, कालच्या दिवशी आनंद आश्रमामध्ये मुद्दा उधळल्या गेल्या. एकूणच त्या सगळ्या संदर्भातले व्हिडिओ समोर येत आहेत, टीका केली जाते. कसं बघता या सगळ्या संपूर्ण घटनेकडे? हा एक अत्यंत विचलित करणारा व्हिडिओ ठाण्यातला आम्ही जेव्हा पाहिला तेव्हा आम्ही अस्वस्थ झालो सगळं. ज्या प्रकारचं धिंगाणा त्या एका पवित्र वास्तूत मी पाहिला का सगळ्यांनीच पाहिला. भ्रष्टाचारातून लुटीतून आलेला पैसा अशा प्रकारे आनंद आश्रम ज्याला आम्ही मानतो, म्हणजे आमच्या धर्मवीर आनंद दिघे यांची वास्तू, तो आता आनंद आश्रम त्या अर्थानं त्यांनी ठेवलाय का, राहिलाय का, की लुटीचा पैसाही तिथे नेऊन ठेवला जातोय. आनंद दिघे यांच्या त्या वास्तूमध्ये ते जिथे बसायचे त्याच्या डाव्या बाजूला एक हंटर लावलेला आहे. हंटर बघा तुम्ही, आता यांनी काढल्या का माहिती, हंटर त्यांच्याकडे लावलेला असेल. आज जर आनंद दिघे असते हयात आणि असा धिंगाणा त्याने पाहिला असता तर त्याने तो भिंतीवरचा हंटर काढून अशा प्रकारे लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढला. जे स्वतःला आनंद दिघे यांचे काय वारसदार वगैरे मानतात, आनंद दिघ्यांचा हा वारसा नाही. तो आनंद दिघे अशा पद्धतीनं वागणाऱ्यांचं समर्थन करीत नाही. कुठून आला पैसा हा? ज्या पद्धतीनं बारमध्ये पैसे उधळतात त्या पद्धतीने जे पैसे उधळतात बघा तुम्ही, आपण ते नीट पाहिलं. या राज्याच्या संस्कृतीला कलंकित करण्याचं काम ते म्हणतो की हे सरकार करत आहे. पण त्यांनी ज्यांना ते गुरु मानतात असं म्हणतात त्या गुरुलाही सोडलं नाही आणि गुरुचीही अपकीर्ती केली. आणि खरोखर हे त्यांना गुरु मानत असतील, पण ह्यांनी गुरुनी त्यांना शिष्य मानलंय का कधी? जर खरोखर त्याचे शिष्य असते तर त्यांचे हे चेले जे आहेत ते अशा प्रकारे बारमध्ये पैसे उधळतात तसे गुरुच्या खुर्ची समोर म्हणजे त्या आसनासमोर त्यांनी हे अशा प्रकारे कृत्य केलं नसतं. याच्यावरती मला काही बोलायचं नाही, पण हा धिंगाणा अख्ख्या राज्यात सुरू आहे. पैशाचा धिंगाणा आहे आणि असा धिंगाणा फक्त लुटलेल्या पैशातूनच केला जातो. कष्टाच्या पैशातून अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक ठिकाणी, पवित्र ठिकाणी असे पैसे उडवले जात नाही. खरं म्हणजे यांची चौकशी केली पाहिजे. पैसे उडवणारे कोण आहेत, हा पैसा आला कुठून निघता? आणि माननीय आनंद दिघे यांच्या वास्तूमध्ये हा धिंगाणा सुरू आहे. ह्याच्यावरती हे त्यांचे काय स्वतःला चेले वगैरे मानतायत, राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे तिकडले कोणी इथून इतर लोक असतात, त्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे, मग आम्ही बोलू. त्यांना मान्य आहे का ही त्यांची संस्कृती आहे? मी परत सांगतो, दिघे साहेबांच्या भिंतीवरचा हंटर आहे ना, आज तो खाली निघाला असतो दिघे साहेब असतो आणि फोडून काढला असतो एकेका. अजित पवारांनी निवडणूक आयोगाचा नियम डावलून खेडमध्ये, पुण्यामध्ये निवडणूक प्रचार ईव्हीएम प्रचार रथाचा शुभारंभ केलेला आहे आणि या प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांवर कारवाईची तहसीलदारावरती कशी काय कारवाई? ज्यांनी नियम बाह्य वर्तन केलंय, जे डेप्युटी सीएम आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करत नाही का? आमच्यावर तुम्ही कारवाई करता ना विरोधकांवर. मग निवडणूक आयोगाने आचारसंहिता, नियम या सगळ्याचं पालन करून ज्याने हा गुन्हा केलेला आहे त्याच्यावर कारवाई करायला. पण या राज्यामध्ये कायद्याचा बडगा फक्त विरोधकांवर होतो, सत्ताधाऱ्यांवर नाही. काँग्रेसचे नेते आहेत ते आज म्हणतायत की मोठा भाऊ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच असणार आहे. ठीक आहे ना, हे नितीन राऊत म्हणतायत ना, राहुल गांधी काय म्हणतात ते आम्ही पाहू, नाना पटोले काय म्हणतात ते पाहू. आता प्रत्येकाला वाटतं, जसं आमच्या काळात भारतीय जनता पक्षाला अचानक स्वप्न पडायचे की आमचं डीएनए बदललं आणि आम्ही अचानक मोठे झालो. तसं नसतं. या राज्याच्या जनतेच्या मनात काय ते पाहावं लागेल, ते ठरवतं.
ते ठरव. राऊत साहेब, नड्डा राऊत आज साहेब, मुंबईत गणेश दर्शनासाठी येत आहेत. येऊ द्या ना, गणेश दर्शनासाठी आलेले. जे पी नड्डा आले आणि गेले, आम्ही दखल कशा करता घ्यायची? त्यांच्या पक्षाचे लोक घेतील. नाही साहेब, पण गृहमंत्री आले, बाप्पाचं दर्शन घेतलं, तर नड्डा येत आहेत, तुम्ही घेतलं की नाही? बघा, मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये गणरायाच्या आगमन आमच्यासाठी कायम आनंदाची गोष्ट असते. मुंबईतला गणेशोत्सव हा जगात प्रसिद्ध आहे. गृहमंत्री आले आणि लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला खास करून आले, तो आम्ही असं म्हणालो होतो की लालबागचं राजाचं ते भव्य असं वैभव, प्रतिष्ठा आणि श्रीमंती पाहून त्यांना वाटलं असेल लालबागचा राजाही गुजरातला घेऊन जावं. की लालबागचं राजाचं ते भव्य असं वैभव, प्रतिष्ठा आणि श्रीमंती पाहून त्यांना वाटलं असेल लालबागचा राजाही गुजरातला घेऊन जावं. आम्हाला भीती वाटते त्या क्षणी की मुंबईतले सगळे वैभव, श्रीमंती गुजरातला नेत आहेत, लालबागच्या राजाला तरी सोडतायत की नाही. कारण एक दिवसापूर्वी त्यांना 20 कोटीचा मुकुट सोन्याचा घातला होता. त्यांचं वैभव डोळे दिपवणार असतं त्या राजाचं. त्याच्यामुळे ह्यांना वाटू शकतं की हे वैभव जे मुंबईचं आहे, लालबागचा राजा, ते गुजरातला नाही. महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 जागा येतील की नाही ही गॅरंटी नाही. आणि तिकडे संजय राऊत असं म्हणताय की मुख्यमंत्री उद्धव असं ठाकरे कोण म्हणतं? संजय शिरसाट म्हणतात. कोण हे? त्यांना म्हणा तुम्ही निवडून या. राऊत साहेब, त्यांचा जो मतदारसंघ आहे संभाजीनगर मध्ये, त्यातून निवडून या, मग आपण त्याच्यावर बोलू. राऊत साहेब, कायद्याच्या गिरीश संदर्भामध्ये निर्णय महाजनांचा घेतला केंद्र गिरीश सरकारनं. महाजनांचा एक व्हिडिओ अंबादास दानवे यांनी ट्विट केला आहे. गिरीश महाजन गावात गेल्यानंतर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर त्यांना मोटरसायकल पळून जावं लागलं. हे सरकारला, संपूर्ण सरकारलाच एक दिवस या राज्यातून पळून जायची वेळ येणार. ज्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये आहे, जी चीड आणि संताप लोकांच्या मनात आहे, त्याच्यामुळे एक मंत्री काय, मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकार जरी भविष्यात पळून गेलं निवडणुकीच्या आधी, तरी आश्चर्य वाटणार नाही.